बारामती मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून साहित्य वाटपाला सुरुवात झाली आहे। उद्या या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन बारामतीसाठी रवाना झाले। सर्व साहित्य पुण्यातून बारामतीसाठी रवाना झालं आहे। तर उद्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे। एकूण 2516 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे। तर मतदानासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात 13,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता इथं निवडणुकीची जी तयारी आहे, मतदानाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ईव्हीएम मशीन बारामतीकडे रवाना झाले आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये इथं मतदानाला सुरुवात होणार आहे। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे थेट बारामतीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? उद्या मतदान आहे, अवघे काही तास उरलेले आहेत। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होईल। निवडणूक आयोगाची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे मतदानासाठी, काय चित्र सध्या दिसतंय? नक्कीच फरार गेल्या अनेक दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेला जाणारा मतदारसंघ होता आणि अखेर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि यानंतर आता 7 तारखेला म्हणजे उद्या हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यामध्ये या मतदानाच्या प्रक्रियेसाठी आता प्रशासन सज्ज झालंय। पुण्यातून या मतदानासाठी लागणारं किंवा जे साहित्य आहे त्या साहित्य वाटपाला सुरुवात झाली। आता हे साहित्य वाटप पुण्यातून बारामतीकडे रवाना होणार आहे। तर या मतदानासाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन ह्या देखील आता पुण्यातून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे रवाना होणार आहेत। एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी प्रशासन आता सज्ज झालंय। जवळपास 2516 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि जवळपास बारामती लोकसभा मतदारसंघातील 23,72,000 मतदार हे जवळपास आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। कायदा व सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून जवळपास 13,000 अधिकारी आणि कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातील जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये देखील हे साहित्य त्या ठिकाणी पोहोचवलं जाणार आहे। फरा निश्चितच विकास, हे साहित्य त्या ठिकाणी पोहोचवलं जाईल आणि याच ईव्हीएम मशीन मध्ये तिकडचे जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य कैद होणार आहे। त्यामुळे या विशेष अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।